असो. देवाच्या वचनातून आपण पाहत असताना मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की अब्राहमाने परमेश्वराची उपासना कशी केली. त्यावेळेस रेकॉर्डिंग केलं नव्हतं, पण ते पुन्हा रेकॉर्ड करून टाकेन, मी अपलोड करेन. आणि अनेक कॅरेक्टर्स आहे पवित्र शास्त्रामध्ये. सर्व जे पवित्र शास्त्रातले मुख्य व्यक्तिमत्व आहेत त्या सर्वांनी देवाची आराधना, उपासना, वर्शिप म्हटलेले त्या ठिकाणात ती कशी केली. आज आपण एक वेगळा विषय पाहणार आहे की जे निवास मंडप होता त्या ठिकाणामध्ये परमेश्वराची आराधना कशा पद्धतीने करण्यात आली हे आपण पाहणार आहोत. आज जेवढं होईल तेवढं पाहू आणि राहिलेलं आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण मागच्या वेळेस पण निवास मंडपाचा अभ्यास केला होता, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की निवास मंडप जे आहे त्याची जी रचना केलेली आहे, त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं सर्व जे सामान किंवा गोष्टी जे आहे, फर्निचर पीसेस ज्याला आपण म्हणतो, ते सर्व जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. त्या काळात सुद्धा भविष्यात्मकरित्या निवास मंडपाच्या द्वारे सुद्धा देवाने त्याचा जो एकुलता एक पुत्र आहे आणि जो निर्दोष कोकरा आहे आणि ज्याच्याद्वारे संपूर्ण मानवजातीचं तारण होणार आहे, ज्याच्या रक्ताद्वारे वर्षानुवर्ष हजारो हजार वर्ष प्रभूचं येणं होऊन मंडळीचं उचललं जाणं होऊपर्यंत प्रत्येक व्यक्ती ज्या कोणाची इच्छा असेल त्या प्रत्येकाला पापापासून सुटका मिळणार आहे, अशा त्या देवाचा जो कोकरा प्रभू येशू ख्रिस्त त्याचं प्रतीक त्या सर्व गोष्टींमध्ये प्रतिबिंबित होतं. ते प्रॉफिटिकल होतं, एक भविष्यात्मक होतं. जर आपण निर्गम 25 जर वाचलं तर त्या ठिकाणामध्ये देवाने मोशेला सांगितलेलं की निवास मंडप जो आहे त्याची बांधणी, उभारणी, रचना, प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने बनवायची आणि कशा सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत हे त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. आपण संपूर्ण अध्याय वाचणार नाही. आपण निर्गम 25 पाहूयात आता. निर्गम 25 मी त्याच्यामध्ये 8 आणि 9 वचन वाचेन. त्याच्यामध्ये पॅटर्न किंवा रचना पद्धत, टॅबरनॅकल, निवास मंडप आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही अंडरलाईन करू शकता. आपण मागच्या वेळेस तसा अभ्यास सुरू केला आहे आणि मी माझ्यासाठी जे देव बोलला आहे ते सुद्धा निवास मंडपाचा नमुना जो आहे, नमुना शब्द सुद्धा करू शकतो. 8 आणि 9 वचन मी फक्त वाचणार आहे आता. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. या ठिकाणामध्ये देव बोलत आहे की मला त्यांच्यामध्ये लोकांमध्ये वस्ती करायची आहे. इस्रायल लोकांच्या बद्दल त्यावेळेस तो बोलत होता. आपण जेवढे तारण पावलेले आहोत आपण सर्व आत्मिक इस्रायल आहोत आणि देव तो त्यावेळेस म्हणत आहे की मी म्हणजे देव हा त्या लोकांमध्ये निवास करावा. निवास करावा म्हणजे परमनंट राहावं ना. आपण घराला पण निवासस्थान म्हणतो किंवा काही लोक घराला नाव देतात ना, काहीतरी एक नाव असतं, निवास पुढे म्हणतात की त्या ठिकाणामध्ये कायमचं वास्तव्य असतं, ते आपल्या स्वतःचं असतं आणि त्या ठिकाणामध्ये आपण राहत असतो. म्हणून देवाची इच्छा आहे स्वर्ग पृथ्वी सर्व सृष्टी त्याचीच आहे, पण मनुष्यांमध्ये येऊन सुद्धा त्याने वस्ती करावी ही देवाची इच्छा अगोदरपासूनच होती. एदेन बागेमध्ये आदाम हवेला ठेवण्यापासूनच मनुष्याशी देवाने सहभागिता करावी हा त्याचा उद्देश होता, ही त्याची योजना आहे. आणि तो म्हणतो की लोकांमध्ये येऊन, इस्रायल लोकांसाठी सांगत आहे त्यावेळेस त्याचे निवडलेले लोक की निवास करावा म्हणून त्यांनी म्हणजे लोकांनी माझ्यासाठी म्हणजे परमेश्वरासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. आता निवास फक्त बांधणं, कसंही बांधकाम करणं, इमारत नाहीये, पवित्र स्थान लिहिलेलं आहे. मनुष्य राहतात ते घर, निवास, इमारत, बंगला, बिल्डिंग, फ्लॅट जे पण असतं, पण परमेश्वर ज्या ठिकाणामध्ये उतरून येतो त्याला ज्या ठिकाणामध्ये निवास करायचा आहे ते पवित्र स्थान असणं गरजेचं आहे. ते प्रथम पवित्र असणं गरजेचं आहे, कारण आपला देव जो आहे तो पवित्र, अतिपवित्र, परमपवित्र आहे.
म्हणून ज्या ठिकाणात पावित्र्य नाही त्या ठिकाणामध्ये तो वस्ती करणार नाही. त्याला जर वस्ती करायची आहे, राहायचं आहे, उतरून यायचं आहे, तर ते ठिकाण पवित्र असं स्थान असणं गरजेचं आहे. आणि 9वं वचन, निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवतो, त्या सगळ्यांप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. मोशेला सांगत आहे प्रभू, जे काही निवास मंडप आहे, टॅबरनाकल जे होतं, त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या फक्त पृथ्वीवरच्या गोष्टी नाही, हे सर्व स्वर्गातलं जे मंदिर आहे, स्वर्गात ऑलरेडी अस्तित्वात आहे. त्या ठिकाणामध्ये ते ज्या प्रकारे आहे त्याचा नमुना देवाने मोशेला दाखवला. देव मोशेला म्हणाला, मी तुला नमुना दाखवतो. नमुना आपण केव्हा दाखवतो? जेव्हा ऑलरेडी असेल गोष्ट ना, तर आपण तो नमुना दाखवतो. बघा, ही गोष्ट अशी आहे, तुम्हाला हवी असेल तर आम्ही अशी बनवून देऊ. ऑलरेडी अस्तित्वात असलेल्या गोष्टीचा नमुना दाखवण्यात येतो. तसं देवाने स्वर्गामध्ये अगोदरच अस्तित्वात असलेलं त्याचं जे पवित्र स्थान आहे, त्याचं जे मंदिर होतं त्या ठिकाणामधलं आहे, त्याचा नमुना मोशेला दाखवला. खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणामध्ये की देवाने मोशेला नमुना दाखवला आणि त्याला काय सांगितलं की त्या सगळ्यांप्रमाणे तुम्ही तयार करा. लोकांना, इस्रायलांना मोशे त्याचा एवढा निवडलेला होता, कोणाला चॉईस नाही दिली देवाने की ठीक आहे मला आता निवासस्थान पाहिजे, तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही बनवा. देवाने सांगितलं ज्या ठिकाणात मला उतरून यायचंय, जे माझं निवासस्थान असेल त्याचा नमुना मी सांगितलं, तसंच तुम्ही करा. खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रभूचं उतरून येणं, त्याचं पवित्र स्थान जे आहे ते त्याच्या इच्छेनुसार काही बदल न घडवता तो जसं म्हणेल तसं असणं खूप गरजेचं असतं. आपण इब्री लोकासपत्र याचा 8वा अध्याय त्याचे 1, 2 आणि 5 वचन मी वाचणार आहे. त्या ठिकाणामध्ये सुद्धा देव आणि देवाबद्दलच्या गोष्टी, पवित्र स्थान, निवास मंडप, नमुना या गोष्टी तुम्ही अंडरलाईन करू शकता. सांगण्याचा इब्री लोकासपत्र 8वा अध्याय 1, 2 आणि 5 वचन आपण वाचणार आहोत यावेळेस. या ठिकाणात म्हटलं, सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. कोणाबद्दल म्हटलेला आहे? तुम्हा सर्वांना माहिती आहे की तो देवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोललेला आहे. जर स्वर्गामध्ये पवित्र स्थानच नसतं तर तिथं प्रमुख याजकाची गरज नसती पडली, पण तिथे पवित्र स्थान आहे म्हणून तिथे प्रमुख याजक सुद्धा आहे. तो पवित्र स्थानाचा, बघा दुसऱ्या वर्षात, तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. जे स्वर्गामधलं खरं पवित्र स्थान आहे तिथला प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त आहे आपल्या सर्वांसाठी. 5, पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली तसे तेही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात. स्वर्गीय वस्तू जे आहे त्याचे प्रतिरूप, त्याची छाया जी आहे ती मोशेला प्रगट करण्यात आली होती. आणि जर आता आपण पुन्हा निर्गम कडे गेलो, आपला 25वा अध्याय जर आपण पुन्हा पाहिला तर देवाने ज्या गोष्टी दाखवल्या होत्या त्याचं पुढं काय केलं मोशेने, कशा पद्धतीने. पास्टरांनी एकदा घेतलं होतं ना, त्यांनी सेवक घेतले होते, बसाले वगैरे त्यांच्या वेळेस घेतलं होतं पास्टरांनी, ते सुद्धा आपण 8वं आणि 9वं वचन सुद्धा वाचणार आहोत 25 मधनं, आताच वाचलेलं आहे, सॉरी. त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे की देवाने जी गोष्ट नमुना सांगितलेला आहे तशी करावी. देवाची खरी आराधना करणं म्हणजे देवाने सांगितलेल्या ज्या गोष्टी आहे पवित्र शास्त्रात
त्याचं जसंच्या तसं तंतोतंत पालन करणं आहे. माझ्या सोयीप्रमाणे मला वाटतं तसा त्याच्यामध्ये बदल करून मी देवाची आराधना करू शकत नाही. प्रभूची आराधना करण्याची पद्धत जी आहे ती पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ती योजना देवाकडून आपल्याला मिळालेली आहे आणि आपण तसं करावं ही परमेश्वराची आपल्यापासून इच्छा आहे. सर्व काही ज्या गोष्टी देवाने सांगितल्या होत्या, आज संपूर्ण निवास मंडपाची रचना तर आपण घेऊ शकत नाही, परंतु आपण पुष्कळ त्याच्यावर अभ्यास केला. तुम्ही घरी जाऊन वाचा. परमेश्वराने मेजरमेंट सुद्धा दिलं होतं. त्यांनी तंतोतंत जाऊ दे प्रभू, जास्त जागा आहे, थोडंसं मोठं करू, जरा कमी जागा वाटते, कमी करू. लाकूड सुद्धा परमेश्वराने प्रत्येक कामासाठी कुठलं लाकूड पाहिजे हे सांगितलेलं, त्यांनी तेच लाकूड वापरलं. जिथं सोनं वापरायचं होतं तिथं सोनंच वापरलं. ज्या ठिकाणामध्ये पितळेच्या गोष्टींचा उपयोग करायचा होता त्या गोष्टी पितळेच्याच केल्या. प्रभू आमच्याकडे जास्त सोनं आहे, जरा भारी अजून वाटेल तुझं पवित्र स्थान, सगळ्याच वस्तू सोन्याच्या करून टाकतो. किंवा आमचं बजेट नाहीये म्हणून थोडं सोन्याच्या वस्तू कमी करून थोड्या पितळेच्या वस्तू आम्ही करतो. त्याचं पवित्र स्थान, त्याचा अर्थच ते होतो की त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं तंतोतंत पालन केलं तरच आपल्यामध्ये त्याची पूर्णता येत असते, त्याचं पावित्र्य येतं. ज्या ठिकाणामध्ये देवाचं पावित्र्य येत असतं त्या ठिकाणामध्ये देव उतरून येत असतो. त्याचा निवास मंडप त्या ठिकाणामध्ये प्रस्थापित होत असतो. जर 33वे वचन आपण वाचलं त्याच अध्यायाचं तर ओके, इथं दीपवृक्ष आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे देवाने सर्व ज्या आज्ञा त्याला सांगितल्या त्यांनी त्या ठिकाणामध्ये केलेल्या आहेत. सोन्याचा दीपवृक्ष केलेला आहे. सर्व काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत देवाने त्याने त्या ठिकाणामध्ये त्या आहेत तशाच पूर्णत्वास नेलेल्या आहेत. सरते शेवटी काय झालं, ज्यावेळेस निवास मंडप संपूर्णपणे बांधून झाला, त्याची पूर्ण जी रचना आहे ती देवाने सांगितली त्याप्रमाणे झाली. त्याच्यानंतर काय झालं बरं की परमेश्वराने 33व्या अध्यायामध्ये सांगितलं की त्यांनी तिथं त्याच्या समक्षतेचं आश्वासन दिलं. देवाने कामगिरी सोपवली, लोकांनी पूर्णत्वास पण आणली, पण देवाने त्याचं अवलोकन केलं, ते चेक केलं की मी सांगितल्याप्रमाणे आहे का. ज्यावेळेस ते देवाने सांगितल्याप्रमाणे तंतोतंत होतं त्यावेळेस देवाने त्यांना गॅरंटी दिली की माझं या ठिकाणामध्ये समक्षता उतरून येणार आहे. आपण पुढे वाचतो त्याचं दर्शन मंडप जे आहे त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं सानिध्य उतरून यायचं. जो कराराचा कोष ठेवण्यात आला होता त्या दोन करूबांच्या मध्ये दयासन होतं, त्या ठिकाणात परमेश्वराचं समक्षता उतरून यायची आणि ते जो संपूर्ण जो निवास मंडप आहे त्याच्यावर परमेश्वराच्या समक्षतेचा एक क्लाउड किंवा मेघ जो आहे तो उतरून यायचा दरवेळेस. ज्या वेळेस इस्रायल लोक छावणी द्यायचे त्या प्रत्येक वेळेस निवास मंडपावरती परमेश्वराच्या समक्षतेचा मेघ उतरून यायचा. जोपर्यंत मेघ त्या निवास मंडपावरती आहे तोपर्यंत ते लोक त्याच ठिकाणात छावणी देऊन थांबायचे. ज्यावेळेस मेघ वरती घेतला जायचा त्यावेळेस ते आपली छावणी हलवायचे आणि पुढे जायचे, वाटचाल करायचे. जाणं येणं कुठल्याही गोष्टींचा निर्णय हा सुद्धा परमेश्वराच्या समक्षतेवरती अवलंबून होता त्यांचा. ते देवाचे लोक होते. आपण सुद्धा त्या सियोनच्या मार्गामध्ये असलेले प्रवासी आहोत, आत्मिक इस्रायल लोक. आपल्याला सुद्धा एक दिवस तो सियोन देश स्वर्गीय आहे यरूशलेम या ठिकाणामध्ये आपल्याला जायचं आहे, त्याची भेट घ्यायची आहे. आपण सुद्धा सध्या मिस्रातून निघून त्या सियोनकडे प्रवास करत असणारे प्रवासीच आहोत प्रियांनो. म्हणून ज्या वेळेस समक्षता आहे त्या वेळेस त्या समक्षतेसमोर नम्र होऊन थांबून राहणं. ज्यावेळेस ती समक्षता मार्गदर्शन करल त्यावेळेस आगेकूच करणं, देवाच्या आज्ञा पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण तसंच केलं पाहिजे. तर आपल्याला इस्रायल लोकांच्या संपूर्ण प्रवासात तुम्हाला माहिती आहे परमेश्वराने किती चमत्कार केले. जितके पण त्यांचे शत्रू आडवे आले सर्वांवर त्यांना विजय दिला परमेश्वराने. चमत्कारिकरित्या त्यांना अन्न पाणी सर्व गोष्टींचा पुरवठा केला.
आपल्याला सुद्धा त्याच आशीर्वादांची त्यांनी नेमणूक केलेली आहे, पण आपल्याला त्याच्या समक्षतेपुढे नम्र होणं गरजेचं आहे. त्याच्या सानिध्याचा, त्याच्या पावित्र्याचा आदर करणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. जेव्हा निवास मंडप होता, जवळजवळ 500 वर्षांपेक्षा जास्त वर्ष ते लोक निवास मंडपच होता. नंतर दाविदाने योजना केली होती मंदिर बांधायची, पण देवाने सांगितलं तू बांधणार नाही, तुझ्या हातून रक्तपात झालेला आहे, तुझा मुलगा शलोमोन जो आहे त्याच्याकडून मंदिर बांधून घेण्यात येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या जवळजवळ 586 वर्ष अगोदर शलोमोनाच्या द्वारे परमेश्वराचं मंदिर बांधण्यात आलं. निवास मंडपाचं जे रूपांतर आहे ते प्रथम जे मंदिर होतं यरुशलेम या ठिकाणात बांधलेलं ह्याच्यामध्ये झालं. त्याची पण गोष्ट आपल्याला सर्व माहिती, आपल्याकडे वेळ नाही, आपण सर्व वाचू शकत नाही. त्या ठिकाणात पण जसं देवाने सांगितलं होतं तसं सर्व बांधकाम पूर्ण केल्यानंतर ज्यावेळेस बली दिले, अर्पण केले आणि त्यानंतर आपण पाहतो की परमेश्वराचं समक्षता त्या ठिकाणामध्ये उतरून आलं. आपण मागच्या वेळेस शलोमोनाचा अभ्यास करताना ते सर्व हा पण अध्याय पाहिला होता. परमेश्वराची समक्षता आणि सानिध्य उतरून आलं आणि त्या ठिकाणात सर्व काही जे देवाने नेमून दिले त्या गोष्टी कंटिन्यू तशाच चालू होत्या. त्याची समक्षता आणि सानिध्य असायचं. आणि मग काय झालं, नबुकदनेझराने बॅबिलॉनचे जे लोक आहेत त्यांनी हल्ला केला. आपल्याला माहिती आहे, बंदिवासात नेलं लोकांना. त्यावेळेस त्यांनी मंदिराची तोडफोड केली. नंतर आपण एज्रा आणि नेहेम्याच्या अध्यायांमध्ये पाहतो की त्यांनी येऊन जे मोडतोडीस आलेलं आहे मंदिर ते परत त्याची डागडुजी केली, सर्व व्यवस्थित केली. पण ज्या वेळेस नबुकदनेझराने हल्ला केला होता, मंदिरातल्या गोष्टी गेल्या, सर्व गोष्टी तोडफोड अगदी मंदिराची केली, त्यावेळेस परमेश्वराचं सानिध्य, समक्षता त्या ठिकाणामधून निघून गेली होती. एज्रा आणि नेहेम्याने जरी त्याचं कोट आणि मंदिराची भिंती आणि सर्व डागडुजी केली, त्यांनी प्रार्थना केल्या, तरी सुद्धा त्या ठिकाणामध्ये परमेश्वराची समक्षता परत उतरून आली नाही. पुढे सुद्धा अनेक हल्ले होत राहिले आणि त्यावेळेस सुद्धा त्याचं नुकसान होत राहिलं आणि सरते शेवटी हेरोद जो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या काही वर्ष अगोदर हेरोदानी त्याच्या, कारण तो त्यावेळेस राज्य रोमी लोकांच्या कॅप्टिव्हिटीमध्ये, गुलामगिरीमध्ये होते इस्रायल लोक, आणि त्या हेरोदानी फंडिंग केलेलं, त्यांना पैसे पुरवले आणि त्यांनी सुद्धा मंदिराचा जीर्णोद्धार केलेला, रिनोव्हेशन केलं होतं ते मंदिर. तरी सुद्धा त्या ठिकाणात परत देवाचं सानिध्य उतरून आलं नाही. त्याच्या मागं एक भविष्यात्मक अर्थ होता, त्याच्या मागं काहीतरी कारण होतं की परमेश्वराने सांगितलेला जो निवास मंडप होता त्याच्यात उतरून येत होतं, शलोमोनाच्या मंदिरात उतरून आलं, पण नंतर का देवाचं सानिध्य त्या ठिकाणामध्ये उतरून आलं नाही. आपण वाचूयात योहान 1:14. आपल्या सर्वांना पाठ आहे हे वचन. शब्ददेही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, जे पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. एक्झॅक्टली, तो शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेला आहे, तो देवाचा शब्द होता, जो प्रारंभी असलेला शब्द आहे आणि तो देही झाला शब्द त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि महत्वाचं, आम्ही त्याचे गौरव पाहिले. जे देवाचं गौरव आहे, जे उचलण्यात आलं होतं, ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात पुन्हा प्रगट झालं पृथ्वीवरती. ती देवाची प्रॉफेटिकल योजना होती. म्हणून जेव्हा शलोमोनाच्या मंदिरावरून बॅबिलॉनच्या हल्ल्यानंतर जे गौरव उचलण्यात आलं ते परत का उतरून आलं नाही, कारण देवाला आता पुन्हा उतरून यायचं काहीतरी पाप घडलं नाही. त्याने शब्द देही रूप तो स्वतः उतरून आला, मानव रूप घेऊन त्याने मनुष्यामध्ये वस्ती केली आणि ते गौरव स्वतः मेघाच्या रूपामध्ये नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये मनुष्यांमध्ये प्रगट झालं. ते जे मंदिर होतं ना त्या ठिकाणामध्ये, त्यावेळेस तिथे मेघ उतरून येत नव्हता प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताला 8व्या दिवशी सुद्धा करण्याची पद्धत होती. त्या दिवशी त्याला मंदिरात नेण्यात आलं होतं आणि तिथून पुढे तो प्रत्येक वेळेस मंदिरात जात होता. ज्या वेळेस त्या मंदिरात तो प्रवेश करत होता, देवाचं गौरव त्या मंदिरात प्रवेश करत होतं आणि ते त्या लोकांमध्ये राहत होतं. प्रभू येशू ख्रिस्त लोकांमध्ये पण कार्य करत होता. तो 24 तास फक्त मंदिरामध्ये नव्हता. देवाने त्याची योजना कार्यरत
केली, ती प्रगट झाली की फक्त मंदिरात नाही तर आता ते गौरव लोकांच्या बरोबर लोकांमध्ये सुद्धा वास्तव्य करत होतं. जितक्यांनी त्या गौरवाला ओळखलं ते सर्व ते गौरव पाहिले, त्या सर्वांना ते गौरव प्राप्त झालं. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मंदिरात गेला आणि त्या ठिकाणामध्ये अपवित्रता अशुद्धता होती, व्यापार मांडले होते, त्याने हातामध्ये करोडा घेतला आणि ते सर्व साफ केलं मंदिर. माझा बाबाचं घर तुम्ही लुटारांची गुहा केला आहे का? कारण ते जे प्रकट झालेलं गौरव आहे त्याला पवित्र स्थान पाहिजे आहे. देवाचं निवासस्थान हे पवित्र आहे. जिथे अपवित्रता आहे तिथे ते वस्ती करत नाही. देवाने त्याची योजना तर सुरू केली होती मोशेच्या वेळेपासून, निवास मंडपापासून. आता ती योजना बघा कशी कार्यरत होत आहे. फक्त मंदिर सोडता आता मनुष्यांच्या सोबत सुद्धा ते गौरव सर्व मनुष्यांमध्ये पसरत आहे. जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले असं म्हटलेलं आहे देवाचं वचन. पहा, सर्व लोकांस होणारी आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला सांगतो. देवदूतांनी मेंढपाळांना सांगितलं होतं. सर्व लोकांना होणारी आनंदाची बातमी काय? तारणारा तर जन्मला आहे, पण देवाचं गौरव उतरून आलेलं आहे. ते गौरव तुमच्या बरोबर चालत आहे, ते तुमच्या मध्ये वस्ती करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती 33.5 वर्ष होता. 33.5 वर्ष ते गौरव त्याच्या रूपाने पृथ्वीवरती प्रगट होतं, संपूर्ण 33.5 वर्ष. मग काय झालं? देवाची योजना आता पुढे अजून प्रगट होत राहील. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने माडीवरच्या खोलीत शेवटचं भोजन केलं त्याच्या शिष्यांबरोबर, त्याला धरून देण्यात आलं, त्याच्या अगोदरचं जे शेवटचं भोजन होतं ते त्याने केलं. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? मी तुम्हाला अनाथ किंवा एकटं असं सोडणार नाही. आणि अनेक रेफरन्सेस आहेत, त्याने तेच सांगितलं, मी तुमच्यासाठी कैवारी असा आत्मा पाठवणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, शिष्यांनी वर्णन सुद्धा केलं. योहान 14 मध्येच आहे, 23, योहान 14:23. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणात प्रॉफेटिकल भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी बोलत आहे. काय सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त? की ज्याची माझ्यावर प्रीती असेल, ज्याची देवावर प्रीती असेल, त्या व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या व्यक्ती तो माझे वचन पाळेल. जे वचन म्हटलेलं आहे, जसं मोशेला त्याने शब्द सांगितला, तंतोतंत त्या आज्ञा पाळायला लावल्या, तसं त्याचं वचन आपण कुठल्याही पद्धतीने आपल्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये बदल न करता आहे तसं परिपूर्ण रूपामध्ये पाळावं. ही आपली देवावरती प्रगट करणारी प्रीती आहे. देवावर असलेली प्रीती आपण त्याच्या आज्ञा पाळून त्याचं वचन जे आहे ते पाळून आपण पूर्ण करत असतो, असं प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. आणि खूप सुंदर सांगतो की माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. पुन्हा त्याचं गौरव उतरून येण्याचं. पण एक गोष्ट आहे, जर वचन पाळलं तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो. आपल्यासाठी थोडे नियम बदलले जातात. आता आपल्याला जुन्या कराराचे नियम आपल्यासाठी नाहीये. आपल्याला अर्पणांची गरज नाहीये. ते पावित्र्य जे परम पवित्र अर्पण आहे, जे परफेक्ट आहे, परिपूर्ण, ते एकदाच देण्यात आलेलं आहे. सर्व जितके पण जुन्या करारातले जितक्या प्रकारचे अर्पण आहे ती सर्व अर्पणं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास आली, सर्व प्रकारचे अर्पण. म्हणून आपल्याला आता अर्पण करायची गरज नाही, तर आता आपल्याला वचन पाळण्याची गरज आहे. जर आपण वचन पाळलं तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये येऊन वस्ती करतो, कारण तो शब्द देही झालेला आहे. समजत आहे? त्या शब्दाचा ज्यावेळेस आपण रिस्पेक्ट करू त्यावेळेस तो शब्द आपल्यामध्ये वस्ती करेल. त्याने आम्हामध्ये वस्ती केली म्हटलेलं आहे.
त्याचं वचन पाळलं तर तो शब्द आपल्यामध्ये वस्ती करत, आणि मगाशी वाचलेल्या वचनानुसार योहान 1:14 नुसार जर तो शब्द वस्ती करतो तर तो गौरव घेऊन येतो आणि तो म्हणतो मग आम्ही म्हटलेला आहे, आम्ही त्याच्याकडे येऊन राहू. जर आपण देवाचं वचन, तो शब्द पाळून प्रभू येशू ख्रिस्ताचा रिस्पेक्ट केला, त्याच्या समक्षतेचा, त्याच्या वचनाचा आदर केला, जर तो आपल्यामध्ये वस्ती करतो तर आपल्या ठाई पिता सुद्धा वस्ती करतो. आणि जर पिता आणि पुत्र आहे तरच पवित्र आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो. आणि म्हणून पिता वेगळा, पुत्र वेगळा, पवित्र आत्मा वेगळा नाही. देवाचं वचन सांगतं ते तिघे एकच आहेत. ज्या ठिकाणात पुत्र आहे त्या ठिकाणात पिता आहे, जिथं पिता आणि पुत्र आहे तिथेच पवित्र आत्मा आहे. म्हणून मला पिता नको, मला पुत्र नको, फक्त पवित्र आत्मा पाहिजे किंवा ओन्ली जीसस, ओन्ली काय जेव्हाच विटनेस नाही प्रियानो. ते तीन देव नाहीयेत, एकच देव आहे, एकच देव आहे. तरी त्याची योजना वेगवेगळ्या स्वरूपात मनुष्याला समजावी, मनुष्याला आकलन व्हावं, त्याच्या पापी देह बुद्धीनुसार त्याला गोष्टी समजाव्या, म्हणून त्या परमपवित्र देवाने स्वतःला इब्री 1:1 म्हटल्याप्रमाणे अंशाने मनुष्यासमोर, प्रकाराने मनुष्यासमोर प्रगट केलेला आहे. त्याचा एक अंश जो आहे तो देव जो पित्याच्या रूपात प्रगट झाला, त्याचा एक अंश आहे तो देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात प्रगट झाला, त्याचा एक अंश आहे तो देव जो पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये आज आपल्या ठाई वस्ती करतो. निवास मंडपाची योजना त्याने पुढे वाढवली. संत पाऊल काय म्हणतो? 1 कोरिंथ 3:16 आपलं पाठ असतं हे वचन, अंडरलाईन करा तिकडे सुद्धा. टेम्पल, मंदिर, पवित्र आत्मा, गौरव, सर्व गोष्टी. कोरिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 16 वचन, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. 6 अध्याय 19 आणि 20 पण वाचू, तीच गोष्ट सांगतो पुन्हा. 1 कोरिंथ 6, 19 आणि 20. तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करावे. आता बघा त्याची योजना पूर्णत्वास आलेली आहे. जी सुरुवात हजारो वर्षांपूर्वी झाली, आता ती पूर्ण झाली. प्रेषित 2 मध्ये आपण पाहतो, माडीवरच्या खोलीमध्ये बसले होते, अग्नीच्या रूपामध्ये पवित्र आत्मा अग्नीच्या जीवांच्या रूपामध्ये त्यांच्यावरती उतरून आला. आज देखील तो पवित्र आत्मा, देह जो आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचं जे गौरव आहे, ते आपल्यावरती उतरून येतं. आता तो मंदिरामध्ये नाही, फक्त लोकांच्या सोबत नाही, तर तो आता आपल्या आत, आपल्या ठाई वस्ती करतो. कारण आपलं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. आज जगभरामध्ये हजारो, करोडोंच्या पुढे पण काय कॅल्क्युलेशन असेल, जितक्या लोकांना पवित्र आत्मा मिळाला, जितके प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतात, आज ते प्रत्येक जण त्याचं मंदिर आहे. आज तेव्हा एकच निवास मंडप होता, आज करोडो स्थापन झालेले आहे. आणि त्या प्रत्येकाच्या वरती त्या पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये देवाचं गौरव उतरून आलेला आहे. त्याचं गौरव जे आहे, त्याचं निवासस्थान ते आहे. पण त्याने ह्या ठिकाणात सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की ते आपण पवित्र राखावे. हे एक महत्वाची गोष्ट आहे. जर आपण त्याचं पावित्र्य भंग केलं तर ते गौरव जाणार, त्याचं तेज जे आहे, सामर्थ्य निघून जाणार. म्हणून जर आपल्या ठाई त्यांनी वस्ती केलेली आहे, त्याचं गौरव आपल्या ठाई त्यांनी ठेवलेला आहे, आपल्या आत तो आहे, आपल्या सभोवती तो आहे, आपल्या सोबत तो आहे, आपल्या वरती सुद्धा तो आहे, आपल्याला संपूर्ण त्याने वेढून टाकलेला आहे. संत पाऊल म्हणतो की तुम्हाला साक्षी रूपी मेघाने त्याने आच्छादित केलेला आहे, वेढून टाकलेला आहे. तो मेघ जो आहे तो गौरवाचा मेघ आहे, ते त्याचं पवित्र समक्षता, त्याचं सानिध्य आहे. तुमचं आणि माझं कर्तव्य हे आहे की आपलं जे शरीर आहे, आपलं जे जीवन आहे, ते आपण शुद्ध, पवित्र, परमेश्वराच्या पसंतीस पडेल असा यज्ञ म्हणून
म्हणून त्याला सादर करत राहावं, जेणेकरून त्याचं पावित्र्य कायम राहील. ज्या ठिकाणामध्ये त्याचं पावित्र्य मेंटेन होतं, कायम ठेवण्यात येतं, त्या ठिकाणात त्याची समक्षता, त्याचं गौरव हे कायम वास्तव्य करतं. आणि तुमच्याद्वारे जे अंधकार आहे, अंधकारातले लोक आहे, या जगातला अंधार आहे, त्याच्यामध्ये ते गौरव त्याला पसरायचं आहे. हालेलुया. आता ते गौरव फक्त तसंच राहायला नाही दिलं, ते पसरायचंय, त्याचा प्रसार करायचा त्या गौरवाचा. ते कामगिरी आपल्याला सोपवण्यात आलेली आहे. परमेश्वर, जर आपण उत्पत्ती 1 मध्ये पाहिलं, सृष्टीची निर्मिती करण्याचं काम, त्यावेळेस पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती. देवाने काहीच घडवलं नव्हतं, तरी पण त्या ठिकाणात म्हटलं की प्रकाश झाला. तो प्रकाश काय होता? देवाने नंतर सूर्य आणि चंद्र, तारे, सर्व जे ज्योती त्या निर्माण केल्या, पण प्रकाश अगोदर होता त्या ठिकाणी. तो प्रकाश देवाचं अस्तित्व होतं. देवाने सृष्टीच्या समोर त्याचं अस्तित्व सर्वात प्रथम त्या प्रकाशाच्या रूपाने प्रकट केलं. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी जगाचा प्रकाश आहे आणि माझा प्रकाश मी तुम्हास देतो म्हटलेला आहे. म्हणून आपण सुद्धा प्रकाशमान झालेला आहोत. आपण प्रकाशाची प्रजा आहोत. आपण प्रकाशाचे पुत्र आहोत. आपण त्याचे निवडलेले लोक आहोत. प्रियानो, अंधकाराने आपल्या समोर टिकाव धरू नये. आणि जर आपण अंधकारात रममान होतो तर आपल्या ठाई प्रकाश नाही. त्या प्रकाशाच्या पुढून अंधकाराने पळ काढावा. दिवा पेटवून तो दिवठणीवर ठेवतात, मापाखाली ठेवत नाही, जेणेकरून बाकी सर्व जे आहे त्यांना प्रकाश प्राप्त होतो. आज त्याचं गौरव, आज त्याचा प्रकाश जो आहे तो त्याने तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या, आपल्या विश्वासणारे जितके बहीण-भाऊ आहेत जगभरातले, आपल्या सर्वांच्या ठाई ठेवलेला आहे. त्याचं गौरव प्रगट झालेला आहे. त्या गौरवाचा प्रसार करायचा आहे. त्यासाठी त्याच्या वचनाद्वारे, वचनरूपी जलस्नानाने दररोजच्या दिवशी आपल्याला शुद्ध आणि पवित्र व्हायचं आहे. त्या मंदिराचं, त्याने नेमलेल्या त्या आपल्या शरीराच्या, आपल्या देहरूपी आपल्या अस्तित्वाचं जे मंदिर आहे, त्याचं पावित्र्य कायम ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचं गौरव, त्याचा प्रकाश कायम त्या ठिकाणामध्ये वस्ती करेल. त्याचं ते निवासस्थान होईल, त्याचं परमपवित्र स्थान होईल आणि आपल्याद्वारे अनेक अंधकारात बसलेले आहे ते प्रकाश प्राप्त होईल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. या वचनांवर मनन करा. गॉड ब्लेस यू ऑल.